हॅलो आणि गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि मी आत्ताच वॉक करून आले. आता 8:30 वाजलेले आहेत आणि वॉक करून आल्यावरती पहिल्यांदा असतं म्हणजे घरातलं काही काम. तर मी आता घरातलं काम आवरणार आहे. तर ते माहितीच आहे, एव्हरीडे रुटीन आहे ते माझं. आणि आज काहीतरी वेगळं करेल मी गार्गीला देखील खायला, कारण संध्याकाळी माझ्या मिस्टरांना डब्बा नाही. तर मी असं विचार करते काहीतरी तिच्यासाठी करेन की तिला आवडेल तसं. हॅलो. तर माझी आता देवपूजा उरकलेली आहे आणि मला आता मेथीची पातळ भाजी बनवायची गार्गीसाठी. कारण सुकी भाजी मुलं लवकर म्हणजे खाली उतरत नाही घशातनं. तर मग मी असा विचार केला की तिच्यासाठी मी मुठभर मेथीची भाजी ठेवली आहे, तर मी त्याची पातळ मेथीची भाजी बनवेन. हॅलो. आणि आत्ता वाजलेले आहेत 11. तर माझी देवपूजा मगाशीच झाली, तुम्हाला सांगितलं मी. आज मला ही विंडो आहे, आता ही दिसत नाही आहे, उजेड येतोय बाहेरून. तर मग ही जी विंडो आहे ही क्लीन करायची आहे. तर मग मी आता त्याच्यासाठी हा जो माझा होममेड क्लीनर आहे तोच यूज करणार आहे. हे तेलकट डाग वगैरे पडतात त्याच्यावर, ते काढण्यासाठी. तर मग मी आता करून घेते ते. आणि मला विंडो क्लीन करायची होती, म्हणजे त्याच्या आजूबाजूला जो काही पसारा म्हणजे माझी भांडी होती बरीचशी, जी मी सकाळी घासून ठेवलेली, तर ती आता चांगली सुकली होती. तर मी देखील ती चांगल्या म्हणजे जिथलं तिथे ठेवून देईल, लावून घेईन. आणि त्यानंतर जे काही माझ्या विंडोमध्ये सामान होतं ते देखील मी काढून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मला करायची होती विंडो क्लीन. तर मग मी जो माझा होममेड क्लीनर होता तो स्प्रे केला माझ्या विंडोवरती सगळीकडे. आणि तुम्ही ट्रस्ट करा, या होममेड क्लीनरने पूर्ण तेलकट डाग वगैरे आहेत ते सगळे निघून येतात. अक्षरशः तुम्ही बोटाने बोट जरी फिरवलं तरीसुद्धा लगेच एक 10 मिनिटाने तुम्ही बोट फिरवून पहा, लगेच ते निघून जातं जे काही तुमचं ऑइली त्याच्यामध्ये साडलेलं आहे ते. तर ही मेथीची भाजी आहे आणि याची मी भाजी बनवणार आहे. तर पातळ भाजी बनवणार, तुम्हाला मी दाखवतेच कशी बनवणार आहे. मी अजून बनवली नाही, गार्गीसाठी बनवणार आहे, त्यामुळे गार्गी अजून आलेली नाही. तर मग मी ती यायच्या आधी एक अर्धा तास बनवेन. अजून गार्गीला 2 तास आहे. आणि ही विंडो मी 6-7 महिन्यांनी एकदा साफ करते, कारण दिवाळीला केली होती त्याच्यावर केलीच नाही. तर तेलकट वगैरे कचरा, तेलकट साठतो खूप सारा. तुम्ही पाहू शकता केवढे तेलकट वगैरे डाग साठतात. तर आता हे 5-6 महिन्यानेच मी क्लीन करते. एव्हरी मंथ वगैरे नाही जमत. तर दिवाळी झालं की मग त्यानंतर एक 5-6 महिन्याने पुन्हा. तर आत्ता अशा प्रकारे हे मी स्प्रे करून ठेवलं आहे. तर स्प्रे केला की त्यामध्ये बेकिंग सोडा वगैरे असतो, व्हिनेगर असतो. तर त्यामुळे काय होतं, तुमचा जो कचरा आहे तो सैल होतो.
तुम्ही पाहू शकता हे जे तेलकट आहे हे सगळं निघायला लागलं आहे. हे पहा, एक 5च मिनटं झालेत तरी, आणि हे सैल 10 मिनिटांनी तुम्हाला फक्त ते घासून काढायचं, म्हणजे आपण भांडी घासतो वगैरे तसं. जास्त काही करायचं नाहीये, जास्त रगडायची देखील गरज नाहीये. अशा प्रकारे. आणि व्हिनेगर वगैरे किंवा जो सोडा आहे तो सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असतो, असं नाही की कोणाकडे नसेल. तर आणि तो एवढा काही महाग देखील नाहीये. परंतु तुम्ही पाहू शकता सगळे तेलकट डाग वगैरे निघतात. तुम्हाला असं वेगळा क्लीनर देखील आणायची गरज नाहीये. आणि तुमची जाळी देखील क्लीन होऊन जाईल एकदम. तर अशा प्रकारे मी आतून क्लीन केलेली आहे, बाहेरून नाही केली, कारण बाहेरून नाही पॉसिबल, पडायची भीती वाटते. तर त्यामुळे मग मी फक्त आतमधूनच केलेली आहे. आणि हे माझं बेसिंग आहे, तर माझ्या बेसिंगच्या इथे नेहमी या 3 वस्तू ठेवलेल्या असतात. माझा हा क्लीनर, होममेड क्लीनर, इथे आहे माझा विम बार आणि म्हणजे प्रिल बार, आणि इथे हँडवॉश, आणि इथे स्क्रब असतो. तर ॲक्च्युली काय असतं की जेव्हा पण माझी भांडी वगैरे वॉश करून होतात तर मी हँडवॉश करत असते, त्यामुळे मला हँडवॉश नेहमीच लागतो. पातळ मेथीची भाजी बनवण्यासाठी मी एवढ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, एकच मिरची घेतली मी मोडून घेतले, आणि एवढे शेंगदाणे घेतलेत. हे मी तिन्ही मिक्सरला बारीक करून देईल आणि त्यानंतर फोडणी देईल. आणि एवढीच मेथी घेतली आहे, मेथी मी बारीक चिरून घेईल. इथे मी मेथी बारीक चिरून घेतल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ज्या काही मिरच्या, लसूण घेतलेला तो मिक्सरला बारीक करून घेईल, आणि त्याचबरोबर शेंगदाणे देखील बारीक करेल. आणि शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत, तर भाजलेले शेंगदाणे घेतले तरच छान लागते ही भाजी. वाटण मी पाणी घालून पुन्हा वाटलेलं आहे, एकदम बारीक करायचं आहे, जाडसर ठेवायचं नाही आहे. कढईमध्ये मी आता ऑइल घेईल आणि ऑइलमध्ये जे वाटण होतं ते आपलं घालून देईन आणि थोडंसं परतेन, जास्त नाही परतणार, तुम्हाला तेल सुटेपर्यंत नाही परतायचे. आणि ही भाजी लहान मुलांसाठी देखील खूप हेल्दी आहे. आपल्याकडे तर बाळंतणीला देखील हीच भाजी देतात भाकरीमध्ये चुरून वगैरे, फक्त तेव्हा शेंगदाणे वगैरे थोडे कमी घालतात, परंतु ही भाजी शेंगदाणे वगैरे घातले की अजून टेस्टी लागते. तुम्ही पण एकदा ट्राय करा. आणि जर तुमच्याकडे मेथी थोडी असेल आणि तुम्ही जास्त माणसं असाल तर तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवू शकता. आणि खूप सोपी आहे आणि खूप पटकन होते, त्याला खोबरं वगैरे काही लागत देखील नाही. आणि या भाजीवरती झाकण नाही ठेवायचे शिजताना, कारण त्याचा कलर कमी होतो, म्हणजे हिरवी राहत नाही भाजी, त्यामुळे. हॅलो, आणि गार्गी आणि मी आत्ताच उठलो, म्हणजे 4:45 वाजलेले आहेत. गार्गीचा 5 वाजता क्लास आहे. मी रेडी झालेली आहे, गार्गी देखील रेडी होती आहे. आणि आता आम्ही डान्स क्लासला गार्गीला सोडायला जाणार आहे. संध्याकाळी मी बनवणार आहे गार्गीसाठी रागीचे नूडल्स, तर मी रागीच्या पिठापासून बनवणार आहे आणि मी ती रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आता मी गार्गीला घेऊन जाते, आणि एखाद्या वेळेस जमलं तर आम्ही सुपर मार्केटमध्ये देखील जाऊ. आणि इथे आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आम्हाला झालेला आहे उशीर, लिफ्ट काही येत नाहीये. तर मी आत्ताच ग्रोसरी घरी ठेवली आणि पुन्हा चालले मी गार्गीला आणायला. आणि खरं सांगायचं तर ना, माझं वजन कशामुळे कमी, तुम्हाला एक्सरसाइजची गरजच लागत नाही. मॉर्निंग वॉक आणि ही जी बाकीची कामं असतात, ग्रोसरी आणायचं, गार्गीला आणायचं, यामध्येच अजून वजन कमी होऊन जातं. आणि आम्ही आत्ताच बाहेरून आलो आणि इथे गार्गी खेळतीये सोऱ्याबरोबर. तर आता मी बनवणार आहे नूडल्स, आणि त्याचबरोबर मी ग्रेप्सचा ज्यूस बनवणार आहे. तर मी तुम्हाला तेही दाखवते की मी ग्रेप्सचा ज्यूस कसा बनवणार आहे. आणि मी आता सध्या रागीचं पीठ मळून घेते, ते मला नूडल्स करायचे त्याचे, तर म्हणजे थंड होईल जरा ग्रेप्स वगैरे ज्यूस वगैरे होईपर्यंत. आता हे रागीचं फ्लोअर आहे आणि रागी लहान मुलांसाठी खूप हेल्दी असते. तर मग मी आज असा विचार केला की गार्गीला मी नूडल्स बनवेन, जेणेकरून तिलाही आवडतील आणि खाणं देखील गरजेचं आहे. तशी ती भाकरी खातेच, पण जरा वेगळं काही मुलांना पाहिजे असतं म्हणून.
तर अशा प्रकारे मी पाणी घेतलंय, अर्धा ग्लास पाणी असेल आणि इथे मी 1 कप पीठ घेतलेलं आहे रागीचं. तर आता मी हे पाणी उकळलं की मग हे पीठ त्याच्यामध्ये सोडून देईन आणि मळून घेईन. तर हा आहे माझा सोऱ्या, ही त्याची थाळी आहे. तर मी आता यानेच नूडल्स बनवेन. मी वॉश करून ठेवलाय, पुसून घेईल आणि तेल लावून घेईल. आणि इथे मी ग्रेप्स काढले, तर मी ग्रेप्स पंच बनवणार आहे. त्याला ग्रेप्स पंच म्हणतात, पण आपण ज्यूस देखील म्हणू शकतो. तर मी त्याच्यामध्ये काय काय घालणार आहे तेही तुम्हाला मी दाखवते आणि खूप टेस्टी लागतो थंड असेल तर. तर मी आता हे जरा वेळ फ्रीजमध्ये ठेवले होते, त्यामुळे मग मी आता हे बाहेर काढलेत. आणि इथे माझ्या पाण्याला बॉईल आलेला आहे. तर मी आता त्याच्यामध्ये माझं जे पीठ होतं ते मिक्स करेन आणि मी लगेच गॅस बंद नाही करणार, तर मी हलवत राहील जेणेकरून खाली देखील लागणार नाही. आणि मला असं गरम गरमच पाणी हवं आहे, जेणेकरून माझे जे नूडल्स आहेत ते असे स्टिकी होणार नाहीत, पण स्टिकी बनले पाहिजेत. कारण ते पिठाने जर एकमेकांना असं घट्ट पकडलं तरच नूडल्स बनू शकतात. सो मला ते गरम गरमच मळायचं आहे. आणि हे माझं एकजीव झालं की मग मी ते झाकून ठेवीन 15 मिनटं. तोपर्यंत मी माझा ग्रेप्सचा ज्यूस बनवते. तर आता मी हे ग्रेप्समध्ये मीठ घालून देणार आहे. जाड मीठ आहे, हे मी इंडियावरून आणलेलं आहे, जेणेकरून त्याच्यावरती जे पेस्टिसाइड्स वगैरे केमिकल्स असतात ते निघून जातील त्यासाठी. तर आता हे जे काही ग्रेप्स घेतलेत मी, हे पावशर वगैरे असतील तर ते मिक्सरमध्ये घालून घेईल मी. आणि त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ओतेल आणि मिक्सरला चांगलं बारीक करून घेईल मी हे. आणि गाळून घ्यायचं आहे मला हे गाळणीतून. आणि गाळणीमधून चांगलं गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचं जे काही रस आहे, पाणी आहे, सर्व निघून जाईल. यानंतर तुम्ही लिंबू पिळून घ्यायचं आहे, थोडासा पुदिना बारीक चिरून घालायचा आहे आणि थोडीशी चाट पावडर देखील घालायची आहे याच्यामध्ये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरा पावडर देखील घालू शकता, खूप छान लागतं जिरा पावडरने देखील. आणि ग्रेप्स पंच बनवण्यासाठी तुम्हाला हे तिखट आणि मीठ अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि तुमचा जो बाउल आहे त्याला असं लावून घ्यायचं आहे. आणि मग त्यामध्ये तुमचा जो काही ग्रेप्सचा ज्यूस आहे तो सर्व करायचा आहे. आणि खरंच खूप टेस्टी रेसिपी आहे ही, तुम्ही ट्राय करा. आणि अशा प्रकारे आपला ग्रेप्स पंच रेडी आहे. तुम्ही थोडं थंड होऊन द्या त्याला आणि खूप टेस्टी लागतो. आणि आता माझं जे रागीचं पीठ होतं मी मिक्स करून ठेवलं होतं गरम पाण्यामध्ये, तर ते मी आता इथे घेईन आणि मळून घेईल. त्याला थोडंसं पाणी लावून, जास्त पाणी लावायची गरज देखील नाही लागणार, पण थोडंसं पाणी लावेन आणि मळून घेईन चांगलं आपल्या चपातीच्या पिठासारखंच. आणि त्यानंतर त्याला थोडंसं ऑइल देखील लावणार आहे बाहेरून. आणि अशा प्रकारे माझं पीठ आहे रेडी नूडल्ससाठी. तर मी आता सोऱ्यामध्ये भरून त्याचे नूडल्स करून घेईल. आणि मी हे बॉईल कशामध्ये करणार आहे, तर मी माझा जो इडलीचा कुकर आहे त्याची जी भांडी आहेत त्याला तेल लावून घेईल आणि त्याच्यावरतीच मी नूडल्स तयार करेल अशा प्रकारे. आणि त्यानंतर मी अशा प्रकारे सोऱ्यामध्ये पीठ भरून घेईल आणि त्यानंतर मग मी नूडल्स बनवेन. आणि आता माझं इडलीच्या कुकरमध्ये जे पाणी मी बॉईल करायला ठेवलं होतं ते बॉईल झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये माझी ही कुकरची जी 2 भांडी आहेत तीच ठेवेन मी. शेवटचं नंबरचं भांडं आणि वरून 2 नंबरचं भांडं, अशी 2च भांडी ठेवेल, जेणेकरून एकमेकांना चिकटणार नाही. आणि फक्त 10 मिनटं तुम्ही बॉईल होऊ द्यात, लगेच रेडी होतात. आणि तुम्ही पाहू शकता किचनवरती केवढा पसारा आहे. आता मी हा पसारा आवरते आणि मग त्यानंतर मी फोडणी देईल. तोपर्यंत बॉईल देखील होतील, त्यानंतर मी नूडल्स बनवेन. माझी भांडी वगैरे देखील झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता विंडो आता किती क्लिअर दिसते. दुपारी मी साफ केलं तेव्हा दिसत नव्हती एवढी. आणि इथे मी बाहेर काढून ठेवले माझे नूडल्स. आता हे मी थंड होईल, जरा थंड झाले की मग हे सुट्टे सुट्टे होतील. तर अशा प्रकारे मी खलबत्त्याचा वापर न करता माझ्या सुरीनेच मी अशा प्रकारे लसूण टेचून घेत असते मला घाई असेल तेव्हा. आणि माझे नूडल्स देखील झालेले आहेत आता रेडी, म्हणजे थंड झालेले आहेत. तर आता मी हे सुट्टे सुट्टे करून घेईन आणि खूप हेल्दी असतात हे नूडल्स. आणि मला देखील विश्वास बसत नाही मी अशा प्रकारे आणि होममेड घरी आणि तेही एवढे हेल्दी नूडल्स बनवलेले आहेत.
अशा प्रकारे मी हे नूडल्स सुट्टे करून ठेवलेले आहेत. पाहू शकता केवढे सुट्टे झालेले आहेत. आणि इथे मी लसूण घेतलेला आहे, कॅप्सिकम घेतलेले म्हणजे आपली शिमला मिरची, एक ऑनियन घेतलाय बारीक चिरलेला, बारीक नाही उभा चिरलाय, आणि इथे मी गाजर जरा बारीक चिरले कारण ते शिजत नाही पटकन त्यामुळे. आणि माझ्याकडे हे सॉसेस आहेत. हा रेड चिली सॉस आहे, हा डार्क सोया सॉस आहे, ग्रीन चिली सॉस आहे. परंतु माझ्याकडे विनेगर नाही आहे तर मग मी हे वापरेल कारण माझं विनेगर मी त्या दिवशी क्लीनर बनवला तेव्हा संपला. तर मग मी लेमन यूज करेल त्याच्या जागेवर. तर अशा प्रकारे माझा पॅन तापलेला आहे. तर मी त्यावर तेल घालून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी लसूण घालेल. आणि मला जास्त गरम हवा आहे म्हणजे माझा पॅन, तर मी थोडा मोठाच गॅस केलेला आहे. आणि मी पटकन लसूण घालेल. त्याच्यानंतर मी माझ्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्या पटपट घालून घेईन सर्व आणि हलवत राहीन. कंटिन्यू आपल्याला स्टीर फ्राय करत राहायचे, जरा वेळही थांबायचं नाही कारण खाली लागू शकतात मग आपल्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्या. आणि आपले व्हेजिटेबल्स थोडेसे फ्राय झाले, जास्त वेळ नाही करायचे, 3 ते 4 मिनटं मोठ्या गॅसवरती फ्राय करायचे. आणि त्याच्यामध्ये लगेच आपले जे नूडल्स आहेत रागीचे बनवलेले ते घालून द्यायचे आणि त्याला चालवत राहायचं, हलवत राहायचे कंटिन्यू. तर त्याच्यानंतर मी माझे सगळे जे सॉसेस आहेत ते एक एक चमचा घालून घेईल. हा आहे सोया सॉस, त्याच्यानंतर रेड चिली सॉस 1 चमचा, आणि त्याच्यानंतर माझा ग्रीन सॉस तुम्ही थोडाच टाका कारण थोडा तिखट असतो तो. आणि त्यानंतर घालायचं आहे तुम्हाला केचप थोडासा, आणि केचप झाल्यानंतर मग तुम्ही स्टीर करायचं त्याला थोडंसं. तुम्हाला चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं. आणि तुम्ही पाहू शकता किती माउथ वॉटरिंग रेसिपी आहे, 1 नंबर लागते टेस्ट देखील आणि अजिबात कॉम्प्रोमाइज नाही होत टेस्टमध्ये. एकदम म्हणजे आपण जे बाहेर नूडल्स खातो त्याच्यासारखेच लागतात. त्याच्यामध्ये तुम्ही वरून स्प्रिंग ऑनियनने गार्निश करू शकता आणि तेही खूप लागतात छान. तर माझ्याकडे नव्हते स्प्रिंग ऑनियन त्यामुळे मी नाही गार्निश केलं, परंतु असतील तर खूप छान लागतात. आणि तुम्हाला सांगितलंच माझ्याकडे विनेगर नव्हता तर मग मी एक अर्ध लेमन पण नसेल, छोटंसंच होतं ते, तर तेवढं लेमन स्क्वीज केलेलं आहे थोडासा टँगी फ्लेवर येण्यासाठी, आंबट. आणि अशा प्रकारे माझे नूडल्स आहेत रेडी. आणि मला खूप आनंद झाला, गार्गीच्या पप्पांना देखील खूप आवडलं. मी टेस्टला दिलं होतं आणि गार्गीला देखील खूप आवडलं. आणि इथे चाललं होतं गार्गीचं खाणं. ॲक्च्युली मी पहिल्यांदाच बनवले होते आणि ती देखील पहिल्यांदाच खात होती, तरी देखील तिला खूप आवडले. हॅलो, तर आता आमचं जेवण झालं, माझे सर्व काम देखील आवडलेलं आहे, भांडी वगैरे सगळं झालेलं आहे. आणि आता गार्गी आणि गार्गीच्या पप्पांची चाललेली आहे मस्ती, त्यांचं TV पाहण्याचं काम चाललंय. आणि फॅमिली टाईम पण खूप इम्पॉर्टंट असतो. आता वाजलेले आहेत 10. तर मी आजचा व्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल आणि स्पेशली तुम्हाला जर माझ्या दोन्ही रेसिपी आवडली असेल, द्राक्षाचा ज्यूस आणि नूडल्स रागीचे, तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आणि मेथीची भाजी देखील कशी वाटली तेही सांगा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.